नमस्कार. आज आपण एका अशा कथेचा धागा पकडणार आहोत जी आपल्याला थेट मृत्यूच्या दारापर्यंत घेऊन जाते. पण घाबरण्याची गोष्ट नाहीये. नाही, अजिबात नाही. उलट तिथे गेल्यावर ज्ञानाचे दरवाजे उघडतात. आपण बोलतोय कठोपनिषदाबद्दल. गोष्ट खूप साधी वाटते. एक लहान मुलगा नचिकेत. आणि मृत्यूचा देव यम हम्म, यांच्यातला एक संवाद. हो, पण हा संवाद साधा नाहीये. अगदी. यात असे प्रश्न आहेत जे आपण सगळे, मला वाटतं, कधी ना कधी स्वतःला विचारतो. बरोबर. मी कोण आहे? माझ्या असण्याचा अर्थ काय? मृत्यूनंतर काय होतं? आणि सुखी आयुष्य म्हणजे नेमकं काय? तर आजच्या चर्चेत आपण ह्याच संवादाचा गाभा समजून घेणार आहोत. ही फक्त एक गोष्ट नाही, तर आयुष्य कसं जगावं ह्यासाठीची एक गाईड आहे असं म्हणूया. चला तर मग सुरुवात करूया. तर कथेची सुरुवात होते वाजश्रवस नावाच्या एका ऋषींपासून. हो, ते विश्वजित नावाचा एक मोठा यज्ञ करत असतात. आणि या यज्ञात त्यांनी आपलं सर्वस्व दान करायचं ठरवलेलं असतं. ऐकायला तर खूपच छान वाटतं, नाही का? हो, पण इथेच की नाही कथेला एक वळण मिळतं. अच्छा. सर्वस्व दान या शब्दाचा खरा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्याचा अर्थ आहे तुमच्याकडे जे काही उत्तम आहे, जे प्रिय आहे, ते देणं. हो. पण वाजश्रवस काय करत होते? ते दान म्हणून अशा गायी देत होते ज्या म्हाताऱ्या झाल्या होत्या, दूध देत नव्हत्या. म्हणजे ज्यांनी पाणी पिणं आणि चारा खाणं सुद्धा सोडून दिलं होतं. अगदी. म्हणजे एक प्रकारे जे निरुपयोगी आहे ते देऊन पुण्य मिळवण्याचा प्रयत्न. हां. तर त्यागाचा दिखावा झाला. बरोबर. ही एक प्रकारची म्हणजे परफॉर्मेटिव्ह धार्मिकता होती. लोकांना दाखवण्यासाठी कर्मकांड करायचं, पण त्याच्यामागची भावना मात्र शून्य. आणि हीच गोष्ट त्यांच्या लहान मुलाच्या नचिकेताच्या लक्षात येते. हो, आणि तो गप्प बसत नाही. तो आपल्या वडिलांना विचारतो, तुम्ही तर सर्वस्व दान करत आहात, मग मला कोणाला देणार? मला वाटतं हा प्रश्न निरागस नाहीये. नाही, अजिबात नाही. त्यात एक प्रकारची बोच आहे. हो, जणू तो वडिलांना त्यांच्या चुकीची जाणीव करून देत होता. नक्कीच. त्याच्या मनात श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. तो वडिलांना एकदा दोनदा तीनदा तोच प्रश्न विचारतो. आणि तिसऱ्यांदा मात्र वाजश्रवस चिडतात. हो, आणि रागाच्या भरात म्हणून जातात, मी तुला मृत्यूला दान करतो. आणि इथे गोष्ट पूर्णपणे बदलते. कोणताही सामान्य मुलगा खरंच घाबरला असता. रडला असता. पण नचिकेत, तो वडिलांनी रागात दिलेला शब्दही खरा मानतो. हो, कारण त्याच्यासाठी सत्य आणि वडिलांचा शब्द पाळणं हे सगळ्यात महत्वाचं होतं. तो विचार करतो की माझे पूर्वज सत्याच्या मार्गावर चालले, मग मी माझ्या वडिलांचा शब्द खोटा कसा ठरू देऊ? आणि तो खरंच यमराजाकडे जायला निघतो. हे धैर्य आणि ही सत्यनिष्ठा खरंच वाखाणण्याजोगी आहे. हो, तो परिस्थितीचा बळी ठरत नाहीये, तर स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहतोय. मग तो यमराजाच्या दारात पोहोचतो, पण यमराज तिथे नसतात. आणि तो तिथेच थांबतो. 1 दिवस, 2 दिवस, 3 दिवस. अन्न पाण्याशिवाय हा निश्चय खरंच जबरदस्त आहे. ही सुद्धा एक प्रकारची परीक्षाच होती, नाही का? हो, त्याच्या दृढनिश्चयाचं आणि संयमाचं प्रतीक आहे ही. जेव्हा यमराज परत येतात आणि त्यांना कळतं की एक ब्राह्मण मुलगा आपल्या दारात 3 दिवस उपाशी आहे, तेव्हा त्यांना खूप वाईट वाटतं. हो, अतिथी देवो भवो या नियमाचा भंग झाल्यामुळे ते प्रायश्चित्त म्हणून नचिकेताला 3 वरदान मागायला सांगतात. आणि नचिकेतने मागितलेले वर त्याच्या प्रगल्भतेची साक्ष देतात. पहिला वर तो काय मागतो? तो म्हणतो, माझ्या वडिलांचा माझ्यावरील राग शांत होऊ दे आणि त्यांनी मला पूर्वीसारखं आपलं म्हणावं. कमाल आहे. म्हणजे मृत्यूच्या दारात उभं राहूनही त्याला पहिली काळजी आपल्या वडिलांच्या मनःशांतीची आहे. यात निस्वार्थीपणा तर आहेच, पण एक प्रकारची समजसुद्धा आहे. म्हणजे तो जाणतो की नाती महत्वाची आहेत आणि व्यावहारिकदृष्ट्या पाहिलं तर त्याला जर परत जिवंत जगात जायचं असेल तर त्याचे वडील त्याला स्वीकारायला तयार असले पाहिजेत. खरंय, हा वर भावनिक आहे, तसाच व्यावहारिकही. बरोबर. ही अग्निविद्या म्हणजे नेमकं काय? म्हणजे एखादं हवन किंवा पूजा आहे का? नाही नाही, त्याच्यापेक्षा हे खूप खोल आहे. इथे अग्नी हे केवळ जाळाचं प्रतीक नाहीये, अच्छा. तर ते वैश्विक ऊर्जा किंवा चेतनेचं प्रतीक आहे. अग्निविद्या म्हणजे त्या ज्ञानाची मागणी जे माणसाला भौतिक जगाच्या पलीकडे घेऊन जातं. म्हणजे पृथ्वी आणि स्वर्ग यांना जोडणारं ज्ञान. अगदी. बघा, पहिल्या वरात त्याने कौटुंबिक नाती सांभाळली आणि आता तो त्या पलीकडे जाऊन पारलौकिक ज्ञानाची इच्छा व्यक्त करतोय. त्याचा वैचारिक प्रवास सुरू झालाय. आणि यमराज खुश होऊन त्याला ती विद्या शिकवतात. इतकंच नाही तर त्या अग्नीला नाचिकेताग्नी असं नावही देतात. हो. पण कथेचा खरा क्लायमॅक्स तर 3ऱ्या वरात आहे. हो. इथे तो असा प्रश्न विचारतो जो यमराजालाही विचारात पाडतो. कोणता? तो विचारतो, माणूस मेल्यानंतर त्याचं काय होतं?
काही म्हणतात आत्मा असतो तर काही म्हणतात तो नसतो. याबद्दलचं अंतिम सत्य मला तुमच्याकडून हवं आहे. विचार करा, मृत्यूच्या देवालाच मृत्यूचं रहस्य विचारण्याचं धाडस. हो, आणि यमराजाची प्रतिक्रिया. ते क्षणभर स्तब्ध होतात. ते त्याला टाळण्याचा प्रयत्न करतात का? टाळण्यापेक्षा ते त्याला त्या ज्ञानाचं महत्त्व सांगतात. ते म्हणतात की हा विषय देवांनाही समजायला कठीण आहे. हा खूप सूक्ष्म आणि गहन विषय आहे. तू याऐवजी दुसरं काहीही माग. आणि मग सुरू होते नचिकेताची खरी परीक्षा. बरोबर. यमराज त्याला जगातल्या सर्व सुखांचं आमिष दाखवतात. काय काय देतात ते? शेकडो वर्षांचं आयुष्य, मुलं नातवंड, सोनं, हत्ती घोडे, मोठं राज्य, स्वर्गातल्या अप्सरा. म्हणजे आजच्या भाषेत बोलायचं झालं तर त्याला आयुष्यभराची नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन, सर्वात महागडी गाडी, एक मोठं कॉर्पोरेट एम्पायर, सगळं काही ऑफर केलं जातं. अगदी. आणि इथेच उपनिषदाचं एक महत्त्वाचं तत्वज्ञान समोर येतं. श्रेय आणि प्रेय यातील फरक. श्रेय आणि प्रेय. हो, प्रेय म्हणजे जे प्रिय आहे, जे तात्काळ आवडतं, जे इंद्रियांना सुख देतं. जसं की चविष्ट पण आरोग्याला हानिकारक पदार्थ खाणं. किंवा तासून तास सोशल मीडियावर वेळ घालवणं. याचा आनंद लगेच मिळतो, पण तो क्षणिक असतो. आणि श्रेय म्हणजे? श्रेय म्हणजे जे कल्याणकारी आहे, जे अंतिम हिताचं आहे. जसं की व्यायाम करणं किंवा एखादं अवघड पुस्तक वाचणं. सुरुवातीला याचा त्रास होऊ शकतो, पण याचे दूरगामी परिणाम चांगले असतात. बरोबर. तर यमराजानं नचिकेतासमोर प्रेयाचा डोंगर उभा केला होता. त्यांना पाहायचं होतं की हा मुलगा क्षणिक सुखाला भुलतो की खऱ्या ज्ञानावर म्हणजे श्रेयवर ठाम राहतो. आणि नचिकेत त्या परीक्षेत केवळ पास होत नाही, तर तो यमराजाला एक प्रकारे आरसा दाखवतो. तो काय म्हणतो? तो म्हणतो, तुम्ही देत असलेली ही सर्व सुख क्षणभंगूर आहेत. श्वोभावा म्हणजे ती उद्या असतील की नाही याची खात्री नाही. वा. उलट ती इंद्रियांची शक्ती कमी करतात. कितीही मोठं आयुष्य मिळालं तरी ते मर्यादितच आहे. त्यामुळे हे सगळं तुम्ही तुमच्याकडेच ठेवा आणि मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. हो, त्याचा हा नकार म्हणजे ज्ञानासाठीची त्याची पात्रता होती. त्याने सिद्ध केलं की तो केवळ उत्सुकतेपोटी नाही, तर खऱ्या जिज्ञासेने प्रश्न विचारत आहे. त्याने प्रेयचा त्याग करून श्रेयची निवड केली. आणि आता यमराजाला खात्री पटली की हा मुलगा या गहन ज्ञानाचा खरा अधिकारी आहे. मग त्यांनी त्याला आत्मज्ञानाचा उपदेश करायला सुरुवात केली. तर मग काय होतं मृत्यूनंतर? काय सांगितलं यमराजाने? यमराज थेट उत्तर देण्याऐवजी आत्म्याचं स्वरूप उलगडून दाखवतात. ते म्हणतात, आत्मा जन्म घेत नाही आणि मरतही नाही. तो अजन्मा, नित्य आणि शाश्वत आहे. न हन्यते हन्यमाने शरीरे. अगदी. शरीर मारलं गेलं तरी आत्मा मारला जात नाही. तो अणूपेक्षाही सूक्ष्म आहे आणि महान गोष्टींपेक्षाही महान आहे. हे सगळं ऐकायला खूप तात्विक आणि अमूर्त वाटतं. म्हणजे आत्मा अणूपेक्षाही लहान आणि ब्रह्मांडापेक्षा मोठा. हो, हे एका लहान मुलाला कसं समजावणार? बरोबर. मग यमराजाने हे सोप्पं करून सांगण्यासाठी काही उदाहरण दिलं का? हो, आणि इथेच कठोपनिषदाचं सौंदर्य दडलेलं आहे. यमराजाने एक अप्रतिम रूपक वापरलं आहे. रथाचं रूपक. अच्छा, रथाचं रूपक. हो, आणि हे केवळ एक उदाहरण नाहीये, ही आयुष्य जगण्याची एक नियमावली आहे. ओके. चला तर मग हे रथाचं रूपक जरा सविस्तर समजून घेऊया. नक्कीच. या रूपकानुसार आपलं शरीर म्हणजे एक रथ आहे. ठीक आहे. या रथाचा स्वामी किंवा मालक आहे आत्मा. बुद्धी ही या रथाची सारथी आहे, म्हणजे आपला ड्रायव्हर. बुद्धी ड्रायव्हर आहे. हो. मन हे त्या सारथ्याच्या हातातले लगाम आहेत. आणि घोडे? आपली इंद्रिये, डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा हे या रथाला जोडलेले 5 घोडे आहेत. आणि हे घोडे धावतात कुठे? उत्तम प्रश्न. इंद्रियांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी जसे की सुंदर दृश्य, मधुर संगीत, चविष्ट पदार्थ हे या घोड्यांसाठीचे मार्ग आहेत. म्हणजे आपल्याकडे आता पूर्ण चित्र आहे. आत्मा म्हणजे मालक, शरीर म्हणजे रथ, बुद्धी सारथी, मन लगाम, इंद्रिय घोडे आणि विषय म्हणजे मार्ग. बरोबर. खलनायक मन आहे की कमजोर सारथी? तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. मन हे खलनायक नाहीये, ते एक साधन आहे. अच्छा. समस्या तेव्हा निर्माण होते जेव्हा सारथी म्हणजेच बुद्धी कमजोर किंवा अविचारी असते. जर सारथी मजबूत आणि विवेकी असेल तर तो लगाम घट्ट धरून ठेवतो आणि घोड्यांना योग्य मार्गावर ठेवतो. हो, आणि मग रथ इच्छित स्थळी म्हणजे मोक्षापर्यंत सुखरूप पोहोचतो. आणि जर सारथी कमजोर असेल तर? तर तो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही.
लगाम ढिले पडतात आणि मग घोडे म्हणजे आपली इंद्रिये बेभान होऊन विषयांच्या मागे सैरावैरा धावतात. अगदी असा रथ चुकीच्या मार्गावर जातो आणि त्याचा अपघात होतो. म्हणजेच मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रात अडकून राहतो. म्हणजे हे रूपक केवळ आत्मनियंत्रणाबद्दल नाही, तर योग्य ड्रायव्हर निवडण्याबद्दल आहे. आपली बुद्धीच आपला ड्रायव्हर आहे. इतकंच नाही, यात अजून एक खोल अर्थ दडलेला आहे. तो कोणता? एक विवेकी सारथी केवळ घोड्यांना नियंत्रित करत नाही, तर तो सुरुवातीलाच योग्य मार्गाची निवड करतो. म्हणजे तो अशा रस्त्यांवर रथ नेतच नाही जिथे घोड्यांना आकर्षित करणाऱ्या गोष्टी जास्त आहेत. वाव, म्हणजे केवळ मोह झाल्यावर स्वतःला आवरणे नाही, तर मुळात मोहात पडण्याची परिस्थितीच टाळणे ही आत्मनियंत्रणाची पुढची पायरी आहे. बरोबर. म्हणजे एका लहान मुलाने वडिलांच्या यज्ञात विचारलेल्या एका साध्या प्रश्नाने सुरू झालेला हा प्रवास आपल्याला थेट आत्मव्यवस्थापनाच्या एका सखोल मॉडेलपर्यंत घेऊन आलाय. हो, श्रेय आणि प्रेय यातील निवड, आत्म्याचं अमरत्व आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपलं शरीररूपी रथ कसा चालवायचा याचं ज्ञान. कठोपनिषदातील हा संवाद खरंच कालातीत आहे. हो, आणि जाता जाता एक विचार मनात येतोय. कोणता? या संपूर्ण रथाच्या रूपकात आत्मा हा रथाचा मालक आहे. जो शांतपणे मागे बसलेला आहे, तो फक्त साक्षी आहे. बरोबर. सगळं काम तर सारथी म्हणजे बुद्धी करत आहे. मग त्या शांत बसलेल्या मालकाची, आत्म्याची नेमकी भूमिका काय? चांगला प्रश्न आहे. तो केवळ एक निष्क्रिय प्रवासी आहे, की त्याच्या केवळ अस्तित्वानेच सारथीला योग्य मार्गावर चालण्याची प्रेरणा मिळते? यावर खरंच विचार करण्यासारखा आहे.